आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पीक विमा व दुष्काळ अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज धानोरा काळू येथे गोदावरी नदी पात्रात उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासारखे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले। पीक विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले। जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अग्रिम रकमेस पात्र ठरली तरी देखील अद्याप पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही। तसेच अतिवृष्टी रक्कम सुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही। या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी स्पष्ट केले होते। एकीकडे सोयाबीन, कापूस व पिकांचे हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी सुरू आहे। अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही। या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 17 जानेवारी रोजी 11 वाजता गोदावरी नदी जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी जलसमाधी आंदोलन केले। यावेळी रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, राम गोळेगावकर, प्रसाद गरुड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनीवर। नवलच केलं ते म्हणाले की आम्ही शब्द दिला नव्हता। अजित दादा, तुम्ही निवडणुकीच्या पिरियड मध्ये म्हणले होते आम्हाला सत्तेत बसवा, सत्तेत आल्या पहिल्या 100 दिवसाच्या आधी संपूर्ण कर्ज मुक्त करतो, तेव्हाच हा पवाराचे अवलाद म्हणून सांगाल। परंतु आता तुम्ही म्हणायलात सत्तेत बसल्यानंतर म्हणायलात की आतरून बघून पाय पसरावं लागतंय। आम्हाला आता पटणच दादा तुम्ही पवार आहेत का कोण आहेत। आमचं म्हणणं सरळ आहे, पीक विमा कंपनीकडे केंद्राचे राज्याचे पैसे आलेले, थोडेसे पैसे बाकी असल्यामुळे पीक विमा कंपनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे देत नाही। अतिवृष्टीचे पैसे थकीत आहेत आणि खरेदी केंद्रावर सोयाबीन सुद्धा खरेदी केंद्र बंद पडलेले आहेत। 2% फक्त शेतकऱ्याचे तुम्ही बाजार म्हणजे सोयाबीन खरेदी सुरू केलेले आहेत, बाजार भाव पडलेले आहेत, कापसाला कोणी विचारायला तयार नाही। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यात एका शेतकऱ्याच्या पोरानं आणि त्याच्या बापानं आत्महत्या केली। हे पाप या राज्यकर्त्यांवर आहे, हे पाप या पीक विमा कंपनीवर आहे। जोपर्यंत आमचे पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत या गोदामाई मधून बाहेर आम्ही येणार नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कर्जमुक्ती शेतकरी एकजुटीचा। स्वाभिमानीची मागणी सरळ आहे, केंद्रानं आणि राज्यानं पीक विमा कंपनीकडे पैसे दिलेले, फक्त थोडी बहुत अमाऊंट राहिले असल्यामुळं पीक विमा कंपनी पैसे द्यायला शेतकऱ्याला तयार नाही। त्यामुळं जोपर्यंत पीक विमा आमच्या खात्यावर पडणार नाही तोपर्यंत आम्ही गोदामाईच्या याच्यामधून बाहेर पात्रातून बाहेर निघणार नाहीत।